आता आपण जाणार आहोत एका सुंदर ठिकाणी, जिथे डोंगर आहेत, दऱ्या आहेत, कोसळणारा धबधबा आहे, झुकझुक धावणारी रेल्वे गाडी सुद्धा आहे। आता या ठिकाणी जाण्याची इच्छा तुम्हालाही झाली असेल, पण तुम्ही जाऊ शकणार नाही का? पाहूया या रिपोर्टमध्ये। चेन्नई एक्सप्रेस बघितलाय का? त्यात ट्रेन मधून दिसणारा तो धबधबा आठवतोय का? सुंदर, विलोभनीय, मनमोहक, आकर्षक, नयनरम्य ही सगळी विशेषणं अगदी चपखल लागू पडतील असं ते दृश्य। तसाच रेल्वेतून दिसणारा हा धबधबा। आता हा धबधबा कुठला? तर गोवा कर्नाटक सीमेवरील दूधसागर धबधबा। उंचीवरून कोसळणारं फेसाळलेलं पाणी, त्या पाण्याचे उडणारे तुषार, चहूबाजूने असलेल्या डोंगर कपाऱ्या, डोंगरांवरची हिरवळ आणि या सगळ्याला जोड म्हणून डोंगरांच्या मधून धबधब्याच्या समोरून जाणारी रेल्वे कोणालाही मोहित करतील अशी ही दृश्य। चालत्या रेल्वे गाडीतून दिसणारा धबधबा, गोवा कर्नाटक सीमेवर असलेला धबधबा, रेल्वे ट्रॅक पासून 600 मीटर अंतरावर हिरवाईनं नटलेल्या डोंगरांमधून कोसळतो हा धबधबा। असा हा अतिशय सुंदर धबधबा कोणाच्याही मनाला भुरळ घालू शकेल। अगदी तुमच्याही मनाला आत्ताच्या क्षणाला असं वाटलं असेल की आपण तिथे जावं, पण थांबा। तिथे गेलात तर थेट तुरुंगात जाण्याची वेळ तुमच्यावर येऊ शकेल। 30 जूनला असेच काही हौशी पर्यटक दूधसागर पाहण्यासाठी गेले होते। 21 पर्यटकांवर रेल्वे विभागातर्फे गुन्हा दाखल करण्यात आलाय। एवढंच नाही तर त्यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांची बैठक सुद्धा पार पडली आहे। धबधब्याजवळ जाण्यास पूर्णतः बंदी असल्यानं रेल्वे विभागातर्फे चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। शिवाय कॅसल रॉक रेल्वे स्थानकापासून कोलम रेल्वे स्थानकाच्या मध्ये लागणाऱ्या करंजोळ, दूधसागर तसंच सोलोलिम या स्थानकावर पर्यटकांनी उतरल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचंही सांगण्यात आलंय। आणि त्यामुळं हा दूधसागर धबधबा आपल्याला बोलावतोय असं कितीही वाटलं तरी राहत इंदोरींच्या ओळी आठवून ट्रेन मधूनच धबधबा पाहणं हेच अधिक सोयीस्कर असेल। बुलाती है मगर जाने का नहीं। बेळगावहून अक्षता नाईक सह विक्रांत शिंदे, पुढारी न्यूज।